नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रोजच्या उपयोगातील अगदी महत्त्वाच्या अशा किचन टिप्स हा व्हिडिओ बघणार आहोत. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी महत्त्वाच्या अशा मी टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील. आता आपण पहिली टिप बघूया. आता आपल्याकडं रोजच्या वापरण्यासाठी कुकर असतो. आपला हा कुकर रोज वापरला जातो. त्यामध्ये आपण भाजी, वरण, भात सर्व आपण ह्या कुकरमध्येच करत असतो. पण मग त्याचा शाईन गेलेली असते. असा थोडासा तो स्टीलचा जरी असला तरी थोडासा असा काळपटपणा त्याला आलेला असतो. तर हा काळसरपणा घालवणं अगदी 2 मिनटामध्ये हा कुकरला चकाकी आणण्यासाठी टिप्स सांगत आहे. तर आपल्याकडं दात घासायची कोलगेट असते. आपण रोजच्या वापरामध्ये जी कोलगेट असते तर ती कोलगेट आपण थोडीशी त्यामध्ये अगदी थोडी त्यामध्ये टाकायची. आणि आता या कोलगेटच्या वरती आपल्याला थोडीशी बेकिंग पावडर टाकूया. आपण फक्त कोलगेट आणि बेकिंग पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये अगदी थेंबभर पाणी टाकायचं आहे. त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक स्क्रबर घ्यायचे आणि त्या स्क्रबरच्या साहाय्याने फक्त सर्वीकडं स्क्रब करून घ्यायचं. त्याला जास्त जोर लावायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी थोडं थोडं आल्लाद घासलं तरी चालतं. तर बघा, आता तुम्हाला मी दाखवते. कोलगेट आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण. तर बेकिंग सोडा आता आपण हे कुकर तुम्हाला मी दाखवते घासून. आता स्वच्छ आता आपला घासून झालेला आहे. आता बघा, आता अशा पद्धतीने हा कुकर आपण कोलगेट आणि बेकिंग पावडरनी घासलेला आहे. आणि आता तो मी अगदी क्लीन केलेला आहे. बघा, पहिल्यासारखी जसा नवीन आपण कुकर आणलेला होता तशी शाईन या कुकरला आलेली आहे. अगदी 2 मिनटामध्ये आपला कुकर आपण नवीन जसा होता तसाच कुकर आपला तयार होतो. आणि आपण आठवड्यातून एकदा असे जर क्लीन केलं तर कुकर अगदी चकचकीत आपला होतो आणि त्याला काही आपल्याला मेहनतही लागत नाही. अगदी थोडीशी कोलगेट आणि बेकिंग पावडर, जास्त आपल्याला काही वस्तू पण लागत नाही. टिप आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता दुसरी माझी टिप आहे. तर आपल्याकडं कुकर असतात. तर ह्या कुकरची जी दांडी असते तर ती आपली सारखी हलत असते आणि कधी कधी ती निघून पण जाते. मग त्यासाठी मी तुम्हाला एक अगदी भन्नाट अशी आयडिया सांगणार आहे. आणि आपल्याला काही एकही रुपये खर्च करायचं नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही दांडी अगदी पॅक अशी बसवायची आहे. तुम्हाला दाखवते. ही दांडी रोज मी स्क्रूड्रायव्हरनी पॅक करते, पण मग ती वापरल्यानंतर परत त्याची दांडी ही निळली होती. तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचं बघा. आता ही आपण पूर्ण काढून घेऊया. कुकरची जी मूठ आहे ही मूठ आपण पूर्ण काढून घेऊया. त्याचा स्क्रू काढून घेऊया, कारण ती सारखी आपली रोज आपण जरी ती स्क्रूड्रायव्हरनी पॅक केलं तरी तो स्क्रू रोजचा ढिल्ला होतो आणि ती दांडी कधी कधी हातात पण निघून येते. तर काय करायचं, आता ही दांडी आपण काढून आता ही दांडी आपण काढून घेतलेली आहे बघा. आणि आता काय करायचं, हा स्क्रू आपल्याकडं बघा. आता आपण रोजच्या गोळ्या घेतो अशा पद्धतीने आपण आता ही काढून घेतलेली आहे. आता बघा, आता काय करायचं, आपण जे रोज गोळ्या वापरतो, आता रोज आपण गोळ्या घेतो आणि त्याचे टर्फल फेकून देतो बघा. आता यातलंच मी एका गोळीचं टर्फल घेतलेलं आहे. आता ही गोळी वापरली आहे आणि त्याचं टर्फल मी घेतलेलं आहे. या टर्फलला फक्त होल पाडायचं स्क्रूड्रायव्हरनी आपल्याला होल पाडायचा आहे त्याला. आता बघा, अशा पद्धतीने होल पाडायचा आणि ते आपण जिथं मूठ बसवतो, जिथे स्क्रू लावतो त्या जागेवर आपल्याला फक्त ते ठेवायचं आणि ते साईडनी पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला मूठ बसवायची आहे ती. बघा, आता स्क्रूने ते होल आपण व्यवस्थित करून घेऊया आणि साईडने ते दाबून बसवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मूठ बसवायची आहे आपल्याला. ही दांडी आपण त्याला बसूया बघा. आता गोळीचं जे स्टिकर असतं ते स्टिकर आपण
त्याला लावायचं आणि दांडी परत बसून द्यायची आहे आपल्याला आणि स्क्रूड्रायव्हरनी पॅक करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये मी ती दांडी बसून घेत आहे बघा. तर ही दांडी आपण त्याला बसवली तर अगदी बिलकुल ही दांडी निघत नाही, एकदम पॅक अशी ही दांडी होते. आणि आपल्याला रोज रोज ते स्क्रूड्रायव्हरनी पॅक करायचं आपलं कामही वाचते. तर बघा अशा पद्धतीने ही कुकरची दांडी अगदी पॅक झाली आहे. आता माझी तिसरी टीप आहे. आता अशा प्रकारचे पोळ्याचा तवा असतो. आता ह्या तव्यावर आपण डोसा केला तर डोसा चिटकून बसतो. पण बघा मी तुम्हाला एक अशी टिप सांगते की जेणेकरून त्याला डोसा चिकटणार नाही आणि अगदी बिन तेलाचा डोसा आपला या तव्यावरून निघतो. आता ह्या तव्यावर आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, अर्धा चमचा, आणि तवा गॅस चालू केलेला आहे. आता या तव्यावर आपल्याला फक्त हे मीठ भाजून घ्यायचं आहे. सर्व तव्यावर हे मीठ आपण फिरून घेऊया. आता हे मीठ फिरवून आपण काढून घ्यायचं आहे. आता हे मीठ आपण व्यवस्थित तव्यावर सर्व भाजून घेऊया आणि हे मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेत आहे बघा. आणि ते मीठ टाकून द्यायची काही गरज नाही, आपण ते यूज पण करू शकतो. तर बघा आता हा मीठ आपलं पूर्ण तव्यावर फिरून झालं आहे. आणि आता फक्त याच्यावर अगदी थोडंसं थेंबभर तेल टाकायचं आणि सर्व तव्यावर पसरून घ्यायचं आहे. आता मी ते ब्रशनीच तेल लावत आहे थोडंसं. आता हे सगळीकडं ब्रशने मी तेल लावून घेतलेलं आहे अगदी तव्याला, आणि तवा हा गरम आहे. आता काय करायचं की या तव्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. तुमच्याकडं स्प्रे बॉटल असेल पाणी शिंपडायची तर त्यांनी सुद्धा तुम्ही मारू शकता पाणी. आता या तव्यावर मी पाणी मारून घेतलेलं आहे ना. आता एका नॅपकिनने आपण तो तवा पुसून घेऊया. आता हा तवा आपण पुसून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्यावर डोसा टाकून घ्यायचा आहे बघा. आता हा तवा आपला रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला डोसा करून दाखवते त्याच्यावर. आता माझ्याकडं डोशाचं बॅटर नव्हतं, त्याच्यामुळं मी हा रव्याचा डोसा तुम्हाला करून दाखवतो आहे. हा रवा आत्ताच भिजवला आहे आणि अगदी बिन तेलाचा डोसा अगदी पटकन निघतो या तव्यावरून. तर बघा आता हा 2च मिनटामध्ये साईड त्याची सुटायला सुरुवात झालेली आहे. अगदी हात न लावता अगदी डोसा पटकन निघतो या तव्यावरून. बघा किती इझिली हा डोसा निघालेला आहे. तर आपल्याला पोळ्याचाच तवा डोशासाठी आपण वापरू शकतो. दुसरा तवा घेण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. आता मी तुम्हाला दुसरा डोसा पण करून दाखवते बघा. आता हा डोसा आपला रेडी झालेला आहे बघा. आणि अगदी खरपूस असा हा डोसा, आणि त्याला एक थेंबही तेल मी वापरलेलं नाही. अगदी विदाऊट तेलाचा डोसा आपला तयार झालेला आहे. आणि हा रव्याचा डोसा आहे बघा. सुंदर असा डोसा तयार झाला. आता मी तुम्हाला दुसरा पण याच्यावर डोसा करून दाखवते. आता जे उरलेलं पीठ आहे मी फक्त दाखवण्यासाठी ते थोडासा रवा भिजवलेला होता. तर हा दुसरा डोसा पण मी व्यवस्थित असा पसरून घेतलेला आहे. आणि अगदी 1 मिनटामध्ये बघा हा डोसा साईडनी सुटायला सुरुवात होते आणि पटकन असा तव्याला चिटकत नाही, अगदी छान निघतो बघा. तर बघा इझिली हा डोसा निघतो. आणि आपल्याला एकदा मीठ लावून आपण ते क्लीन करून घेतलं पुसून, तर सर्व डोसे होईपर्यंत आपल्याला बिलकुलही काहीच करावं लागत नाही. आणि तुम्हाला जर तेल टाकायचं असेल थोडं तर तुम्ही तेलही वापरू शकता. तर बघा किती सुंदर असे डोसे आपण पोळीच्या तव्यावरच करू शकतो. आपल्याला दुसरी नॉनस्टिक तवा घेण्याची पण गरज नाही. तुम्हाला या टिप्स आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.